नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत असं बटाट्याचं भरीत. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी नवीन म्हणून तुम्ही हे बटाट्याचं भरीत करू शकता. चवीला अप्रतिम लागतं. रात्री थोडीशी तयारी करून ठेवली तर तुम्ही सकाळी घाईगडबडीमध्ये टिफिनसाठी बटाट्याचं भरीत फक्त 10 मिनिटांमध्ये करू शकता. आपल्या चॅनलवर बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याचं भरीत करण्यासाठी इथं मी 4 बटाटे घेतलेले आहेत. मुद्दामून लहान आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. बघा, बटाटे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बटाटे मी आधी उकडलेले नाही आहेत. बटाटे लहान घेतले म्हणजे ते पटकन भाजले जातील. आपण बटाटे भाजून भरीत करणार आहोत. त्याआधी सुरीच्या साहाय्याने असे बटाट्यांना छोटे छोटे चीर करून घ्यायचे आहेत, म्हणजे बटाटे आतपर्यंत अगदी छान भाजले जातील. तुम्ही जर मोठ्या बटाट्याचं भरीत करणार असाल तर बटाटे आधी 70 ते 80% शिजवून घ्या आणि त्यानंतर भाजून घ्या. बघा, अशा आपण सर्व बटाट्यांना चीर करून घेऊया आणि मग ते भाजून घेऊया. बघा, इथे मी गॅसवर जाळी ठेवले आणि त्यावर आपण चीर करून घेतलेले बटाटे ठेवलेले आहेत. गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे. थोड्या थोड्या वेळाने आपण बटाटे पलटत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने ते छान एकसारखे भाजले जातील. बटाटे भाजत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे, कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात. बघा, आता तळाकडून हलकासा बटाटा भाजलेला आहे. चिमट्याच्या साहाय्याने असं आपण सतत पलटत राहायचं, म्हणजे एकाच बाजूने खूप जास्त भाजला जाणार नाही. मध्ये ठेवलेला एक बटाटा भाजून झालाय. सुरी रोवून बघायचं. बघा, बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. जर कुठली बाजू भाजली नसेल तर ती अशा पद्धतीने मध्ये घेऊन भाजून घ्यायची आहे. आता एक बटाटा भाजून झालाय. अशाच पद्धतीने राहिलेले सगळे बटाटे आपण भाजून घेऊया. बटाटे भाजून झाले की त्याची सगळी सालं काढून घ्यायची. मग तुम्ही बटाटा हाताने कुस्करून घ्या किंवा अगदी बारीक चिरून घेतला तरीही चालेल. बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया. त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यात 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, 12 ते 15 लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि आपण ह्याचं जाडसर वाटण तयार करून घेऊया. त्यानंतर इथं मी गॅसवर कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलंय. त्यामध्ये 1 टीस्पून राई घालायची. राई छान तडतडू द्या. अर्धा टीस्पून जिरं घालायचं. जिरं पण फुलू द्या. यानंतर आपण यामध्ये लगेचच 10 ते 12 कढीलिंबाची पानं घालायची आणि आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं. आलं, लसूण, मिरची आणि जिऱ्याचं. आणि आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून तयार वाटण छान मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. आलं, लसूण, मिरचीचा ठेचा परतून झाला की यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा लवकर भाजला जावा म्हणून चवीनुसार आत्ताच मीठ घालायचं आणि कांदा पुन्हा छान सोनेरी रंगावर भाजून घेऊया. कांदा आपल्याला हवा तसा मऊसर झालाय. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया. कांदा परतून झाला की पाव टीस्पून हळद घालूया आणि 1 टीस्पून घरगुती लाल तिखट घालायचं. आधी आपण मिरची घातली होती त्या अंदाजानेच आपण तिखट घालायचं आहे. तिखट कसं कमी जास्त तिखट असेल त्यानुसार. तिखटामुळे भरताला रंग पण सुरेख येतो. तुम्हाला जर मिरचीवरचं करायचं असेल तर तिखट नाही घातलं तरीही चालेल. आता आपली फोडणी तयार आहे. आता आपण भाजून घेतलेले बटाटे ते यामध्ये घालायचे आहेत. इथं मी बटाटे असे बारीक चिरून घेतलेत. तुम्ही हाताने कुस्करून घेतले तरीही चालतील किंवा पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करून घेतले तरीही चालेल. बटाट्याच्या फोडी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि मिक्स करता करता चमच्याने असं दाबून घ्यायचं, म्हणजे ज्या फोडी मोठ्या असतील तर त्या बारीक होतील. बटाट्याच्या फोडी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यात. आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे जर कुठे बटाट्यामध्ये कच्चा असेल तर तो वाफेवर व्यवस्थित शिजला जाईल आणि आपण घातलेल्या मसाल्यांचा सगळा फ्लेवर बटाट्यामध्ये उतरला जाईल. बरोबर 5 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून घेऊया. बघा, भरताला मस्त अशी वाफ बसली आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे. एक वेळ तळापासून ढवळून घेऊया. 5 मिनिटांमध्ये एक वेळ झाकण काढून ढवळून घ्यायचं, म्हणजे ते तळाला लागणार नाही. सगळ्यात शेवटी आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की आपलं मस्त गरम गरम झणझणीत असं बटाट्याचं भरीत सर्विंगसाठी तयार आहे. बटाट्याचं भरीत सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहून तुमच्या लक्षात येईल भरीत किती छान झालंय. रंग पण सुरेख आलाय. चवीला तर अप्रतिमच होतं. अगदी थोडंसं घेतलं तरीही तोंडी लावण्यासाठी खूप होतं. या भरतासोबत तुम्ही कोणत्याही प्रकारची भाकरी, चपाती सर्व करू शकता किंवा अगदी वरण भातासोबत देखील सर्व करू शकता किंवा साधा भात देखील यामध्ये कालवून खाल्ला तरीही हे भरीत चवीला छानच लागतं. अशाच पद्धतीने हे भरीत करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.